चला आज ऐकूया तुषारची गोष्ट. एका वादळी पावसाळी रात्रीची ही गोष्ट आहे. ऑफिसमधून निघायला उशीर झाला होता आणि तुषारला एकच काळजी लागून राहिली होती. घरी जायची शेवटची बस सुटली तर नाही ना. पण विचार करा, काय होईल जेव्हा घरी पोहोचवणारी शेवटची बस हाच शेवटचा प्रवास ठरेल? ही कथा फक्त एका प्रवासाची नाहीये. हा एक असा अनुभव आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की जे दिसतं तेच खरं असतं का? पावसानं भिजलेल्या रस्त्यांवरून तुषार अक्षरशः धावत सुटला होता. समोर बसस्टॉपवरून निघताना दिसत होती, पण बसने वेग पकडण्याआधीच धापा टाकत तो कसा तरी बसमध्ये चढला. आत पाऊल टाकताच त्याला क्षणभर हायसं वाटलं. चला, बस मिळाली. आणि इथूनच तुषारच्या त्या भयान अनुभवाला सुरुवात झाली. आता आत आल्यावर त्याला जरा आश्चर्य वाटलं, कारण अख्खी बस रिकामी होती. एकही प्रवासी नव्हता. त्याला वाटलं असेल पावसामुळे लोक लवकर घरी गेले असतील. असा विचार करून तो आपल्या नेहमीच्या जागेवर खिडकीजवळ बसला. दिवसभराच्या कामानं तो इतका थकला होता की बसल्या बसल्या त्याला लगेच झोप लागली. पण फक्त 2 मिनिटं, अवघ्या 2 मिनिटांतच त्याचे डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून तो अक्षरशः थक्क झाला. जी बस काही क्षणांपूर्वी पूर्णपणे रिकामी होती ती आता प्रवाशांनी खचाखच भरली होती. एवढे सगळे लोक अचानक आले कुठून? त्याला वाटलं असेल काहीतरी थकव्यामुळे भास होत असेल, असं म्हणून त्याने परत डोळे मिटले. पण काही सेकंदांनी जेव्हा त्यांनी डोळे पुन्हा उघडले तेव्हा त्याला जो धक्का बसला तो वेगळाच होता. बस परत पूर्णपणे रिकामी होती. एकही स्टॉप आला नव्हता. बस थांबली नव्हती. मग ती सगळी माणसं गेली कुठे? तुषारचा गोंधळ आता भीतीमध्ये बदलत होता. पण त्याला कल्पनाही नव्हती की पुढे काय वाढून ठेवलंय. तो याच विचारात असताना अचानक कसला तरी एक तीव्र वास आला, बिडीचा. त्याने बाजूला पाहिलं आणि त्याच्या शेजारी एक म्हातारा माणूस बसला होता. सुरकुतलेला चेहरा आणि भेदक नजर. त्याला पाहून तुषारच्या मनात एक विचित्र भीती निर्माण झाली. आणि मग तो म्हातारा बोलला. त्याचा आवाज इतका थंड होता की तुषारच्या अंगावर काटा आला. तो म्हणाला, बाळा, गेली 30 वर्ष मध्यरात्रीनंतर या बसमध्ये चढायची हिंमत कोणीही माणूस करत नाही. त्यानं 1 वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली. म्हणाला, एक माणूस दिसला. त्याचे डोळे पूर्ण निर्जीव होते. तो शांतपणे फक्त बघत होता. त्याने माझ्याकडे बोट दाखवलं आणि कुजबुजला, तू इथे नसायला हवं. आणि पुढच्याच क्षणी तो हवेत गायब झाला. बस थांबली सुद्धा नव्हती. आता तुषारला ही सगळी एक भाकड कथा वाटली. त्याला वाटलं, छे, मी खूप थकलोय आणि हा पाऊस, त्यामुळे मला हे सगळे भास होत आहेत. त्याने त्या म्हाताऱ्याच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि थकव्यामुळे तो परत झोपी गेला. पण खरंच ते सगळं तुषारच्या डोक्यातला खेळ होता का? कारण पुढच्या क्षणी एक नवीनच रहस्य त्याच्या समोर उभं ठाकलं होता. साधारण 5 मिनिटांनी जेव्हा तुषारला जाग आली तेव्हा बसमध्ये एक भयानक शांतता पसरली होती. इतकी शांतता की ती कानात घुमत होती. त्याने इकडे तिकडे पाहिलं. तो म्हातारा माणूस तिथे नव्हता. आणि मग त्याची नजर समोरच्या सीटवर गेली. एक माणूस बसला होता आणि काय करत होता तर चक्क वर्तमानपत्र वाचत होता. विचार करा, रात्रीच्या 1 वाजता ह्या निर्जन बसमध्ये कोण इतक्या शांतपणे पेपर वाचू शकतं? त्याचा चेहरा पूर्णपणे त्या वर्तमानपत्रामागे लपलेला होता. कोण असेल हा माणूस? तुषारच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही दाटून आली होती. त्याने धीर करून आवाज दिला, भाईसाब. पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. ती शांतता तुषारची बेचैनी अजूनच वाढवत होती. आणि मग तो क्षण आला, ज्या क्षणाची तुषारने कल्पनाही केली नव्हती. तुषार नुसता त्या माणसाकडे बघत राहिला आणि मग तो वर्तमानपत्र हळूहळू खाली येऊ लागला. तुषारचा श्वास रोखला गेला होता. वर्तमानपत्राच्या मागून जो चेहरा समोर आला तो पाहून तुषारच्या काळजाचा ठोकाच चुकला. तो चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. डोक्याचा एक भाग चिरडलेला होता आणि डोळे असे की जणू त्यात जीवच नव्हता. तुषारची किंचाळी बसच्या त्या शांततेत घुमली. त्याने भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले आणि तेवढ्यातच एका थंडगार हाताने त्याच्या खांद्याला स्पर्श केला. त्याने भीतच डोळे उघडले तर समोर तोच माणूस होता. पण त्याचा चेहरा आता एकदम सामान्य होता आणि तो हसत होता. काय झालं? घाबरलात का? असं विचारत त्या माणसाने तुषारला पाण्याची बाटली दिली. तुषारला काही कळायच्या आतच तो माणूस बसच्या दाराकडे गेला आणि चालत्या बसमधून त्याने बाहेर उडी मारली. बाहेर काहीतरी जोरात आदळल्याचा आवाज आला. आता तुषारच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. त्याला फक्त आणि फक्त त्या बसमधून बाहेर पडायचं होतं. पण या कथेचा खरा धक्का तर अजून बाकी होता. तुषारने ठरवलं, आता इथे एक क्षणही थांबायचं नाही. पुढचा स्टॉप दिसताच त्याने क्षणाचाही विचार केला नाही. तो धावत सुटला आणि बसमधून खाली उतरला.
पावसात भिजत तो त्या बसकडे पाहू लागला. बस हळूहळू त्याच्या डोळ्यासमोरून पुढे जात होती. पण आता तुषारला जे दिसलं त्यावर त्याचा विश्वासच बसला नाही. ती बस नव्हती. तो एका भयंकर अपघातातला अर्धात जळालेला सांगाडा होता. आणि त्या सांगाड्यात अनेक मृतदेह बसले होते. आणि त्या जळालेल्या सांगाड्याच्या खिडकीतून तोच वृद्ध माणूस आणि तो वर्तमानपत्र वाचणारा माणूस दोघेही तुषारकडे पाहून हसत होते. तुषार तिथेच जागच्या जागी थिजून गेला. कदाचित ती बस एका नवीन प्रवासाला शोधण्यासाठी पुढे निघून गेली होती.